स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि गोड आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आज तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल येईल, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं। देव होतानाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच तुम्ही जगावं। म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते सुद्धा आहे। म्हणून लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि दोन्ही परिणाम हा होतच असतो। म्हणून शब्द आपण निस्ती जपून वापरले पाहिजे। आणि लक्षात ठेवा, स्वामींची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आणि निस्वार्थ मनाने करायची। स्वामी भक्तांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही, आणि अवलंब तुम्हाला करायलाच लागेल। म्हणून हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख आपोआप संपत असते। म्हणून स्वामींना घाबरू नकोस। एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही। फोंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, मात्र अगरबत्ती कधीच विझवू शकत नाही। म्हणून ज्यांना मनापासून नातेसंबंधाची काळजी असते त्यांचं कौतुक तर बाजूलाच, पण जागोजागी पाण उताराच जास्त मात्र होत असतो। आणि उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी कळणार आहे। म्हणून त्यासाठी तुम्हाला नक्कीच गरिबी बघावी लागते आणि अनुभव हा जीवनात घ्यावाच लागतो। एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे। आणि स्वतःला आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखणं आणि न येणं ना या जीवनातील सगळ्यात मोठा पराभव मात्र आहे। आणि आपल्या माणसांनी आपल्याला टाळायला सुरुवात केली की समजून जायचं असतं की आपलं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व हे नक्कीच कमी झालेलं आहे। आणि धूर्त माणसे स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात आणि दुसऱ्यांची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवत असतात। हे मात्र अशी लोक असतात की आपलं काही बघत नाही आणि दुसऱ्यांकडे जास्त लक्ष देत असतात। म्हणून आपण काय भोगलंय यापेक्षा आपण कसं जगतोय यावर जगाचे लक्ष जास्त असते। जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब मात्र बुडवू शकत नाही। अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च हे करावे लागत असतं। आणि अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत तर कधी आयुष्य हे खर्च आपल्याला करावंच लागत असतं। म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा देव कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडवत असतो। आणि जपून ठेवलंय अपमानाचं पुस्तक मी, थोडे दिवस थांबा, माझी वेळ येऊ द्या, नाही तुम्हाला पस्तावा झाला तर मग नक्कीच बघा। म्हणून असं आपण नक्कीच अपमानाचं पुस्तक हे जपून ठेवायचं असतं आणि ज्याने ज्याने अपमान केला त्याला आपण सडेतोड उत्तर हे द्यायचंच असतं। कधी कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म आहे। आणि हवेत तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडते, पण उडून कोण पुढे बसतं यावर त्याची लायकी नक्कीच ठरत असते। आणि आपण कुठे काय करत असतो त्यावर आपले कर्म ठरत असतात। म्हणून तुमचा कोणी किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा मात्र सोडू नका, कारण चुरीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळा करू शकतो, पण आकाशाला काळा करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतंच। आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक, कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटकारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच मात्र विसरायच्या नसतात। आणि आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका, तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होऊन जातील आणि समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि तो त्रास आपण तसा जर सहन करत राहिलो तर मग त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक आपलीच असते। आणि तडजोडीवर नाती टिकवावी लागतात, सगळं जर मनासारखं व्यवहारात करायचं असतं, नात्यात मात्र नक्कीच नाही। आणि कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच मात्र कोणाशी अजिबात बोललं नसतं आणि त्यांना सर्व काही माहीत झालं असतं। म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात अजिबात जाऊ नका, देवाचे आभार माना, त्याने सर्व काही आपल्याला दिलं आहे त्यासाठी नक्कीच त्याचे आभार मानायला शिका। जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्कीच शोधू लागतो, असे आपण कधीच करू नये। आणि असे केल्याने त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागत असतात। आणि विसरण्याची सवय सुद्धा महत्त्वाची आहे,
कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही आणि तो सर्व वाईट दिवसच आठवत असतो. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे. कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच आपल्याला नक्कीच कळत नसतं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस हा जोडल्याशिवाय ना अजिबात तुम्हाला जीवनामध्ये कळणार नाही. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ते पाहत असतात. असं अजिबात आपण करू नये. आणि आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा अजिबात आपण घेतला नाही. आणि नाव मिळवायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही अजिबात जात नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो आणि त्याला चांगलीच माणसं भेटत असतात आणि चांगलं यश त्याला जीवनामध्ये भेटत असतात. आणि म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची साथ आणि कधीच सोडत नाही. मित्रांनो, कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे. स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडत असतं. म्हणून श्वास व विश्वास या दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र बनवू शकतात. म्हणून माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची नक्कीच आपल्याला कदर करावी लागत असते. आणि जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच की आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच माणसं दिसत असतात. म्हणून त्यांनाच तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. आणि जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो. आणि परमेश्वर सर्वांना आनंद देण्यासाठीच नक्कीच उत्सुक असतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण परक कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं मनापासून नक्कीच आपली असतात. म्हणून कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते आणि ते आपल्याला शेवटपर्यंत टिकत असते. म्हणून भांडायचे असेल परमेश्वराशी तर मग भांडा, रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे असेल तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा, द्रौपदीचा, जनाबाईचा आणि नक्कीच गोरोबा काकांचा, मुक्ताईचा आणि सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही. म्हणून तर परमेश्वराला त्यांचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात, विश्वासात. आणि काही झाले तरी ईश्वर माझा आहे हे आपण नक्कीच सांगायचे आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्यांचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास हा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणून अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहत असतो. आणि गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य मात्र पाहू देत नसतो. म्हणून संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत आपल्याला समजत नाही. तसेच मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. आणि सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असेच आपण विचार केला पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाचीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करून जातो. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी हे आपले संत आपल्याला सांगून गेले आहेत. आणि भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढणाऱ्या आधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आणि लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे व्यक्ती शिकवते ना, ती कुठलीच पदवी सुद्धा आपल्याला शिकवू शकत नाही, हे लक्षात तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग तुम्ही सुखी राहू शकत नाही आणि तुम्ही विखुरले सुद्धा जाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींकडे आणि सद्गुरूंकडे आपण मागायचंय. हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले आपल्याला डोळे द्या, श्रद्धेने झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, सतमार्गावर चालणारे पाय द्या, नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास
तुमच्या चरणाशी नक्कीच आमचा विसाव द्या एवढंच मागणं तुमच्याजवळ. म्हणून ज्यांच्याजवळ माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज अजिबात भासत नाही. आणि जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ मात्र असते. म्हणून सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं तुम्ही करा. आणि समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करून येतात. आणि हे विश्व फक्त पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे तुमच्यावर पूर्णतः अवलंबून असतं. म्हणून आयुष्य आनंदही ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतोच आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होत असतो. म्हणून मानवी जीवन यशस्वी होण्याचा तडेजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथे तिथं जोड देता आली की कुठलं तर नुकसान मात्र होत नाही. आणि तडेजोड म्हणजे शरणागती नव्हे तर परिस्थितीवर केलेली मात मात्र असते. आणि ती मात आपण नक्कीच करायची आहे. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही कडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं मात्र आपण सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून जोडलेलं नातं कधीच आपण तोडायचं सुद्धा नसतं. आणि हे त्याचं मागचं सत्य असतं. आणि या जीवनात आपण काबाड कष्ट करून कमावलेली धन दौलत ही आपल्या सोबत येणार नाही. पण ह्या जन्मी केलेले नामस्मरण, मंगलाचरण, श्रीसेवा, दास्य भक्ती व श्रवणच हे चिरकाल आपल्या सोबत नक्कीच येणार आहे आणि ते टिकून सुद्धा राहणार आहे. म्हणून गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळा आपोआपच खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं आपले शांत ठेवलं की मार्ग नक्कीच आपल्याला निघत असतो. आणि आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असतात. चूक झाली की साथ सोडणारे बरेच लोक असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी लोक असतात. आणि ते नशीबवान लोकांना मिळत असतात. म्हणून गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर ती नातीच तुमच्या नक्कीच कामाला येतील आणि तेच तुम्हाला सर्व काही मदत करतील. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. कारण कठीण परिस्थितीत माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची मात्र गरज नसते. आणि जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो वा वागणं असो. आणि जे साधं सोपं आणि चांगलं असतं ना तेच मग तुम्हाला आवडत देखील असतं आणि त्याचा नक्कीच तुम्ही वापर देखील करत असतात. म्हणून इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली दुसऱ्यांना पाहिजे. तसे आपण नक्कीच वागावे आणि त्याने माणूस चिरकाल टिकतही असतो. आणि जसे आहात तसे राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव ओळून टाकला तरी तो तुमचा होणार सुद्धा नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतः कष्टी कधीच तुम्ही मात्र होऊ नका. आणि तुम्ही माणूस किती किमतीचे कपडे वापरतो ना त्याच्यावर त्याचं नक्कीच तुम्ही भवितव्य ठरवू नका आणि त्याची अवकाश ठरवू नका. यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत मात्र नक्कीच होत असते. म्हणून आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका. एकदा हात ओढून बघा, तो पुढे येईल आणि पुढे जाईल. पण कदाचित तुम्हालाही 4 पावलं पुढे नक्कीच घेऊन जाईल आणि तुम्हाला त्याचं नक्कीच गर्व सुद्धा वाटेल. म्हणून घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तुम्ही दान दिलं पाहिजे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर सत्य तुम्ही नक्कीच बोललं पाहिजे. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दया तुम्ही प्रत्येकावर केली पाहिजे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार तुम्ही मनातला नक्कीच सोडला पाहिजे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. आणि प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. आणि विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे नक्कीच तुम्ही बघू नका. आणि तुम्हाला जर दान करायचे असेल तर गरज मात्र नक्कीच पाहू नका. आणि कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. आणि दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचे नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचे आहे. आणि त्याचप्रमाणे मित्र व नातेवाईक गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचे नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे जास्त मात्र महत्त्वाचं आहे. आणि अत्तर आणि कपड्यांचा सुगंधित करणे
ही फार मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. म्हणून माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, वेळ लागतो तो स्वतःचे व्यक्तिमत्व बनायला आणि स्वतःची इमेज बनवायला. हे लक्षात घ्या. म्हणून ज्याला श्री सद्गुरु चरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरु चरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी नक्कीच वृत्ती ठेवली तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. आणि जीवनाचे 2 नियम आहेत, बहरा फुलासारखे आणि पसरा सुगंधासारखे. कोणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कोणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान मात्र या जगामध्ये असतो. म्हणून माणसानं हे राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि नाही ते फक्त तुम्ही मनापासून सोडून द्यावं. म्हणून खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून घडलेल्या सत्कर्मामुळे आपल्याला खरा आनंद होत असतो. आणि तो आनंद आपल्याला चिरकाल टिकत देखील असतो. म्हणून निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जात असते. आणि प्रकाश आला की अंधार निघून जातो. आणि पाणी आले की धूळ आणि घाण निघून जाते. मग हवा आली की उष्णता निघून जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक आपोआपच तुमच्या मनातून सर्व काही विचार निघून जातील. आणि जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणूनच नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच मात्र नसते. आणि तेच तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत केलं पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असो तेव्हा तो हात भाजत असतो आणि पेटलेला नसतो तेव्हा तो हात काळे मात्र करत असतो. म्हणून मनात जर नेहमी वाईटच विचार असतील तर मग पाऊल कुठेही ठेवा, कसेही टाका, ते चुकीच्या दिशेलाच जाईल. आणि त्यामुळे मनात नेहमी चांगलाच विचार ठेवा. तुमचं नेहमी चांगलंच होणार आहे याविषयी तुम्ही विचार करत असला तर नक्कीच चांगलं सुद्धा होईल. म्हणून हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि कधीच तुम्हाला ते वाटायला सुद्धा येणार नाही. म्हणून रिकाम्या भांड्यातील झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि मग गरज संपली की ते वाईट असता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होत असते. आणि तीच वारी आपल्याला आयुष्याची करायची आहे. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नका, कारण तेव्हा मी मागे नाही तर तुमच्या सोबत नक्कीच असेन, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून पैसा, गाडी, बंगला म्हणजे सद्गुरू कृपा हवे, तर आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. हे टळलेले संकट म्हणजे आपली सद्गुरू कृपा असते, आणि सद्गुरूंनी हीच कृपा आपल्यावर केलेली सुद्धा असते. म्हणून राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व लक्षणे घेऊन जातो. आणि संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं, आणि ते आपल्याला शेवटी ठरवायला लागत असतं. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले मात्र जाल. म्हणून मन शांत ठेवून पुढे जाल तर तुम्ही जीवनामध्ये खूप यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून माणसाजवळ ज्याच्या आयुष्याची नक्की संपत्ती म्हणजे चांगले विचार. आणि कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित मात्र करत असतात, आणि तो व्यक्ती जीवनामध्ये उत्तम कार्य देखील करत असतो. म्हणून मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा मात्र सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाही तर जीवनामध्ये सर्व काही व्यर्थ आहे, आणि सर्व काही आपण काही जीवनामध्ये चांगलं करू शकत नाहीत. म्हणून दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा, नाहीतर तुम्ही देवाचे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरू होतो. आणि म्हणा चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निवावे.
हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो नक्कीच किती प्रकाश देतो ना हे जास्त महत्वाचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही कशीही असा, पण तुमचे विचार आणि तुमची विचारशैली चांगली असेल ना तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चांगलं कामही करता. म्हणून मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नसते. मनुष्य त्याला संपवतो आणि कारण ते मरते, एकतर तिरस्काराने, दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा. वेळ निघून गेल्यावर अंतिम समयी पैसा संपत्ती सोबत येत नाही, नातीच उपयोगी येतात आणि तेच तुमच्या कामाला सुद्धा येणार आहेत. म्हणून तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही ना तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे सुख दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही मात्र फुलणार नाही. आणि आपल्या कामाला कोण आले यापेक्षा नक्कीच आपण कोणाच्या कामाला येऊ ना त्यात सगळी नक्कीच चांगली गोष्ट असते. आणि नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो की समुद्र कुठे आहे, आणि विना नकाशा ती सागरापर्यंत पोहोचतेच ना. म्हणून योग्य कर्म करत राहायला हवे आणि नकाशा तरी ईश्वराकडे तयार आहे. आपण फक्त व्हायचे आहे. नक्कीच आपल्याला देव चांगल्या मार्गाला लावेल आणि चांगल्या समुद्रापर्यंत पोहोचवेल. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं ही मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही आणि देव त्याला काही कमी पडू देतही नाही. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करताय आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी सुद्धा येणार आहेत. म्हणून कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असताना करावी. मृत्यूनंतर तर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येत असतात. म्हणून स्वाभिमान सोडून श्रीमंत होण्यापेक्षा अभिमान बाळगून एक वेळ गरीब राहिलेले केव्हाही चांगले असते आणि ते आपल्यासाठी फायदेकारक सुद्धा असते. म्हणून घर रस्त्यावर असेल तर त्याची खूप किंमत येते आणि शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही खूप भाव येतो. पण माणूस रस्त्यावर आला तर त्याची किंमत संपते. म्हणून बरे सत्य बोला, बरे सत्य चाला, जेणे मानती लोका जेणे तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही सत्य बोलले तर तुम्हाला लोक नक्कीच मानतील. आणि आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद निर्माण होते. आणि ती उमेद म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला ती उमेद नक्कीच चांगल्या प्रकारे देतात. म्हणून स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत, त्याला गर्व वाटला पाहिजे आणि त्यांच्याजवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप हा नक्कीच झाला पाहिजे. म्हणून सावली देणारे कधीच परतफेडाची अपेक्षा करत नाहीत. मग ते वृक्ष असोत अथवा आई वडील असोत, ते नक्कीच आपलं चांगलंच मानतात आणि आपलं चांगलंच करत असतात. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग मात्र नसतो. आणि गोरगरिबांच्या पती प्रेम, आपुलकी, दया बाळगा. हृदय मंदिर खऱ्या अर्थाने प्रकाशित मात्र नक्कीच होईल. आणि दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून सत्कर्म योग वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, हेच आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात नक्कीच तुम्ही पाहिलं नाही पाहिजे आणि टाइम बघून नक्कीच तुम्ही सेवा करू नये. म्हणून नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतील अमृताचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटांवर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेता येणे शक्य होत नाही. आणि संकट म्हणजे अपयश नव्हे. जो संकटाचा सामना करतो सद्गुरू सदैव त्याच्या पाठीशी मात्र नक्कीच उभे असतात आणि त्याला मदत देखील देत असतात. आणि त्याला फक्त ते समजले पाहिजे. म्हणजे नामस्मरण नव्हे म्हणून फक्त शब्दांचे उच्चारण, तर नामस्मरण आहे परमपित्याची आठवण. नामस्मरण नव्हे फक्त माळा ओढणे, तर नामस्मरण आहे सद्गुरूंना शरण जाणे. भक्ता, तू नामस्मरणाचा जप कर, सद्गुरू जपतील तुला. आणि हे फक्त लक्षात ठेव, तू नामस्मरण कर, बस एवढंच तुला करायचं आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण मग विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच जात असतो. आणि चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ आपलाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका आपल्याला सुधारण्याची संधी मात्र तिथे देत असते. म्हणून जिथे आपण ठेस लागून पडतो ना तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मग मनाला लागलेली असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला मात्र शिकत असते. म्हणून आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते आणि वेळ आल्यावर आपण त्यांची किंमतही करत असतो. म्हणून भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय आपल्याच हातात असतात.
कारण भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत, पण निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात आणि ते परिस्थिती बदलायला सुद्धा तयार असतात. म्हणून जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. म्हणून ते आपण नक्कीच केले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडून देणं हीच त्याची मोठी शिक्षा असते आणि असेच आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळते असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला जसं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद आपण असे म्हणू शकतो आणि देव आपल्याला असे चांगले आशीर्वाद देत असतो. म्हणून ज्याच्या घरी परमात्म्याचे नाम ते घर होई चार धाम. म्हणून नामाचा करावा सहवास भगवंत देईल आनंद खास. सद्गुरू म्हणे जेथे नामाचे स्मरण तेथे तेची माझे वस्तीस्थान. आणि जेथे नामाचे स्मरण असते म्हणजे नामस्मरण असते तेथेच देव निवास करतात असे सद्गुरू म्हणत आहेत. नारळ आणि माणूस म्हणून नक्कीच त्याचप्रमाणे आपण जीवन आणि आपली संकट असतात. म्हणून ते जीवनाला संकटांचा सामना करून आपण नारळाच्या आतल्या पाण्याप्रमाणे नक्कीच चांगले गुण मिळवू शकतो आणि चांगलं जीवनही मिळवू शकतो. म्हणून आपण त्याचप्रमाणे ते करायचं आहे. आणि कोणीही कोणाचे कसलेही पैसे बुडू नयेत, कारण तो पैसा किंवा ती संपत्ती सुखाने जगू देत नाही किंवा सुखाने मरूही देणार नाही, कारण त्यात दुसऱ्यांचा तळतळा शिवाशाप असतात आणि त्याने जिवंतपणेच नरक यातना भोगाव्या लागतात. हे मात्र कटू सत्य देखील आहे. म्हणून स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या सुखात सामील होणे आणि इतरांना आपलं दुःख कळू न देता त्यांच्या गालावर हसू आणि मनात समाधान आणणे हेच खरे जीवनातले नक्कीच चांगले समाधान आहे. आणि अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला नक्कीच राहणार नाही आणि नियती प्रत्येकालाच मदत करते, फक्त तुम्ही त्याच्यासाठी तयार राहिले पाहिजे. आणि कठीणातला कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद ही मात्र फुलामध्ये असते. म्हणून नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. म्हणून तुम्ही नक्कीच नम्र राहायला शिकले पाहिजे. आणि एका सद्गुरूंच्या एका भक्ताने विचारले, देवा तू जे सर्व निर्माण करणार आहेस, मला निर्माण करणार आहे तूच आहेस. तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे, तुझे तुला कसे अर्पण करणार. सद्गुरूंनी स्मित उत्तर दिले, बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तू जो निर्माण केलेला आहेस तो मला अर्पण कर. त्याने अवघा संसार सुखाचा मात्र नक्कीच होऊन जाईल आणि तुला सुखही लागेल. म्हणून मिठाच्या वर्णीत कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी नक्कीच असला ना पडलेला तरी त्याला मुंग्या लागतात. म्हणून माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असला तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारवटपणा असेल तर कोणीच येणार नाही. आणि ज्याची वाणी गोड त्याला आयुष्य गोड मात्र नक्कीच असतं. आणि देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल, पण माणसाने आपल्या कर्मापासून घाबरून राहावे. कारण शिव्या वव्या शाप आशीर्वाद मान अपमान निंदा नालस्ती सुख दुःख यापैकी माणूस जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे न चुकता परत येणार आहे हे त्याला ओळखता आले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत ना, त्यांना नक्की चांगली गोष्ट आपण सांगितली पाहिजे आणि चांगल्या जीवनाच्या मार्गाला त्यांना आपण लावले पाहिजे. आणि जीवन जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपण कोणीतरी आठवण नक्कीच काढली पाहिजे आणि नक्कीच आपण त्यांना चांगल्या मार्गाला आणि सत्कर्माला नक्कीच लावले पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. त्यामुळे जगून घ्या आणि हाही वेळ निघून जाईल. आणि इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काही कळता मिळ नाही. म्हणून अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून घ्या. आणि म्हणून हे जगणं जगून घ्या. आणि स्वामींनी तुम्हाला एवढं छान जीवन दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच मनासारखं जगून घ्या. आणि मनासारखं जगाल तर मनासारखं तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही प्राप्तही होऊ शकते. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि चांगल्या पद्धतीने वागूही शकता. स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्त्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो.
आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरं सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळते ना, त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजही नाही. म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळं बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही आणि मी फक्त हाच धर्म मानतो. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं. म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगलाच असतो. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल. आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार, आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे. आणि त्या कर्मानुसार तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले होईल सुद्धा. म्हणून नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाही, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असू शकते आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही नका दाखवू आणि तो दाखवायचाही नसतो. म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं. आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाची गरज नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच, तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरलेले पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असे वाटते ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवतीये, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाचे आयुष्य देणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो
ती व्यक्ती खूप स्पेशल असते आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्याचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि त्याला कोणी संपवू शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही, असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका आणि त्यातच आनंदित राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागणार नाही. आणि शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचा पूर्ण आनंद घ्या. आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर नक्कीच भाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधीच समजू नका. कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझीच वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीचे पकडतील तुझा हात आणि स्वामी नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण जशी केलेली असतात तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं बेहतरीन देगा आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, हे ध्यान में रखो, असं स्वामी म्हणत आहेत. आणि हम गया नहीं अभी जिंदा है हे स्वामींचं वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील. आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं तुम्हाला नक्कीच जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला कधीच हरू सुद्धा देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकारात दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात.
आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंच ही आंबट होते. मग हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटांना सामोरे जाणार आहेत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्यानं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी, मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि असेच आपली आई नक्कीच असते आणि तसेच आपले स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द असले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं आणि स्वामीच आपले गुरु कायमचे आपण ठेवले पाहिजे. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज नक्कीच करा. काही वेळा तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही, तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील. आणि संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे आणि समाधान प्रत्येकाला असायला हवं आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं. कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी आणि जी आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर आपण खचायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस, तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं
खूप गरजेचं आहे. म्हणून किती गायले तुमचे भजन, तरी भरत नाही माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन, स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच नंतर विसरू नका. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच नक्कीच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत नक्कीच असावं लागतं आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. आणि अडचणीत असताना स्वामीचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा आणि मनापासून टाईप करा, निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकतच नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळव हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर कानी पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे. अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील आणि चांगली वाईट केलेले कर्म तर आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची हे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं. कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे. म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे किती कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात, जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचं प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचं म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य नक्कीच करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामींचे तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत आणि ते वचन लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून
मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे. त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. जेवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांचा मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच ते पोहोचवत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींनाच तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसांच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्मच चांगले असतात तर आपण नक्कीच स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत बरं? आणि जर धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र असतं. ते दिसायला थोडा उशीर लागत असतो, पण एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण तसे वागू नये. आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसे आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे, एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हे कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील ना, ते आपण नक्कीच चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवडतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते आणि हे तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षड्यंत्र हे चांगल्या प्रकारे रचावं लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तरच ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात आणि स्वामी माऊलींनी तुमचे यशाचे दरवाजे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील सुद्धा. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात, असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजे फक्त
शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर अजिबात रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले असते ना ते निवडून देव आपल्याला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्कीच मंदिरात सुद्धा जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्त्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्त्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा आहे दुःख आहे आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना तेच तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःख रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असता, ते जे तुमचं सुख असतं हे सर्वात शेवटचं आणि अगदी अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहायला पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्की चांगल्या प्रकारे होणार आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळून बसत असतो. म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला नक्की शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व दिले जाते आणि तेच महत्त्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका, कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याची ताकद मला द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन आणि चांगले मन मला नक्कीच द्या. आणि मित्रांनो, हा संदेश आणि हा स्वामींचा सुविचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि भेटूया आपण नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही पूर्ण मनापासून विश्वास ठेवा आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पुढे तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.